गुरुजी आपण नवीन सदर म्हणूया की नवीन एपिसोडची मालिका घेऊन येतो. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. त्यातला एक प्रश्न आता आपण चर्चा करणार आहोत, की आता विवाहाबद्दलच बोलत आहोत म्हणून तोच प्रश्न घेऊया, की विवाह रजिस्टर पद्धतीने करावेत का? वा, छान प्रश्न आहे. आता हल्ली बरीच मुलं मुली नोकऱ्या करतायत. काही वेळेला पालकांच्या संमतीने लग्न केलं जातं. बऱ्याच वेळेला पालकांची संमती नसते, पण त्यांचं वय असतं. त्यामुळे त्यांना कुणी तसं थोपवू शकत नाही. मग अशा वेळेला खूप वेळा प्रश्न आम्हाला विचारला जातो, की आम्ही रजिस्टर लग्न करू का? किंवा रजिस्टर लग्न केलं तर चालेल का? खरं तर ठीक आहे. तुम्ही रजिस्टर लग्न करू शकता, पण ह्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडं हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे जर विचार आपण केला, तर विवाह हा संस्कार सांगितलेला आहे. आणि आपण जे रजिस्टर करतोय तो करार आहे. अर्थात तुम्ही करार केल्यानंतर का होईना, पण नंतर संस्कार जरूर करून घ्या. कारण पुढचं वैवाहिक आयुष्य जर तुम्हाला सुखाचं पाहिजे असेल, समाधानाचं पाहिजे असेल, तर ह्या संस्काराचा आणि ह्या संस्कारामध्ये जे एकमेकांना वचनं, शपथ हे जे दिले जातात किंवा जे काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या खूप महत्त्वाच्या आहेत पुढच्या गोष्टींसाठी. आणि त्या दृष्टिकोनातून शक्यतो विवाह पद्धतीनंच किंवा आपल्या भारतीय पद्धतीनेच तो विवाह पार पाडावा, असं मी सांगेन.